शहरी विकासात पुरेशा धोरणांचा आणि नियोजनाचा अभाव असल्याने मोठ्या संख्येने लोक झोपडपट्ट्यांमध्ये ढकलले जातात. म्हणून या सामाजिक जाणीवेच्या भावनेतून समाजसेवा करण्यासाठी समविचारी लोक एकत्र येऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विकासाच्या संधीपासून वंचित असणाऱ्या लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकविकास सोशल फाउंडेशन या संस्थेची स्थापना झाली. अशा अनेक संस्थांमधूनही मला ती प्रेरणा मिळाली की समाजासाठी काम केलं पाहिजे. लोकविकास सोशल फाउंडेशन या संस्थेची माझ्या मित्रांच्या सोबत स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कामांना सुरुवात केली. लोकविकास सोशल फाउंडेशन ही पुणे महानगरातील बाल विकासात कार्य करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. व्यक्ती विकासातून राष्ट्र निर्माण हे ध्येय ठेवून संस्था जून 2018 पासून कार्य करते. आणि आम्ही बोपोडीपासून जे आहे सुरुवातीला ढोयटेनगर आणि मानाची बाग अशा प्रकारे वस्तींपासून आम्ही सुरुवात केली. वस्ती विकास योजनेअंतर्गत वर्ष 2026 मध्ये 63 बाल उन्नती वर्ग, 22 अभ्यासिका वर्ग, 7 किशोरी विकास वर्ग, 1 समुपदेशन केंद्र आणि 2 महिला उद्योग व प्रशिक्षण केंद्र असे एकूण 5 प्रकल्पांच्या माध्यमातून 95 सेवा केंद्रे सुरू आहेत. ड्रोन रिपेअर अँड मेंटेनन्स ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचे नियोजन केले आहे. कार्यक्षेत्रे: पुणे विद्यापीठ सभोवतालचा परिसर, शिवाजीनगर, गोखलेनगर, औंध, बोपोडी, पाषाण, सूसमाळुंगे, बाणेर बालेवाडी नगर या 8 नगरातील 63 सेवा वस्त्यांमध्ये हे 95 सेवा प्रकल्प सुरू आहेत. बाल उन्नती प्रकल्प: बाल उन्नती प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अष्टसूत्रीद्वारे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. त्याचा परिणाम म्हणून मुलांमध्ये देशभक्ती, परस्परांमध्ये सहकार्याची भावना, बंधुभाव व एकत्रितपणे काम करण्याची वृत्ती, शिस्त, सामाजिक मूल्य, चांगल्या सवयी इत्यादी गुणांची जोपासना होत आहे. मी बालउन्नती वर्गात आल्यामुळे महापुरुषांची माहिती सांगू शकतो. मी बालउन्नती वर्गामध्ये आल्यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढला. मी समोर येऊन बोलू शकतो. अभ्यासिका प्रकल्प: अभ्यासिका प्रकल्पाच्या माध्यमातून अभ्यासासाठी स्वच्छ, सुंदर व हक्काची जागा, पोषक वातावरण उपलब्ध करून उजळणी, वाचन, लेखन, गणितीय सराव, कन्सेप्ट लर्निंग, ग्रुप स्टडी, घरचा अभ्यास, मार्गदर्शन व संवाद सत्रे अशी विविध उपक्रमांद्वारे मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचा परिणाम म्हणून मुलांना नियमित अभ्यासाची सवय, आवड व गोडी लागण्यास मदत झाली आहे. मी अभ्यासिका वर्गात आल्यामुळे मला अभ्यासाची आवड निर्माण झाली आणि मला 25 पर्यंत पाढेपाठ झाले. किशोरी विकास प्रकल्प: 12 ते 18 वर्ष हे किशोरी मुलींच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील आणि स्वप्नांना दिशा देणारे वय. या वयात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांची माहिती, या बदलांना योग्य प्रकारे कसे सामोरे जावे, स्वसंरक्षण, सहल, अभ्यास भेटी, शिबिरे, चर्चासत्रे इत्यादी विविध उपक्रमांच्या माध्यमातून किशोरी विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मी किशोरी वर्गामध्ये आल्यापासून मला आरोग्य आणि स्वच्छता याबद्दल माहिती मिळाली. समुपदेशन केंद्र: समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून ताणतणाव, नैराश्य, सतत काळजी व चिंता तसेच कशातच मन न लागणे इत्यादी विषयांवर समुपदेशन करून समस्याग्रस्त व्यक्तीला त्यांच्याच मदतीने समस्या सोडवण्यासाठी सक्षम करण्यात येते. महिला उद्योग व प्रशिक्षण केंद्र: महिला उद्योग व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले जाते. या केंद्राअंतर्गत महिलांना शिवणकामाचे कौशल्य देण्यात येते. आज आमच्याकडे 130 महिला या प्रकल्पातून शिकून तयार झालेल्या आहेत आणि फक्त आता त्यांच्यासाठी आमच्या दुसरीने अजून पुढचे पाऊल असं आम्ही घेणार आहोत की त्यांना बिझनेस कसा द्यायचा यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या अनुषंगाने काम करतोय. मी घरकाम, स्वयंपाक, भांडी, झाडू करते
आणि मला लोकविकास फाउंडेशन यांच्याकडून मला शिवणकामाची मदत मिळाली आहे. आता मी ते घरकाम करणार नाही, मशीनवरच माझं उत्पन्न वाढवते. आरोग्य तपासणी. सर्व प्रकल्पातील मुलांची दर 3 महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते आणि मुलांना मोफत औषधेही दिली जातात. तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना दर महिन्याला पौष्टिक खाऊ दिला जातो. पालक सभा. प्रत्येक प्रकल्पाची दर 3 महिन्यातून एकदा मुलांच्या प्रगतीसाठी पालक सभा घेण्यात येते. मुलांच्या विकासात पालकांचा सहभाग वाढावा यासाठी चर्चा करण्यात येते. प्रकल्प अधिक गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी दर आठवड्याला समन्वयकांची साप्ताहिक बैठक, दर महिन्याला प्रकल्प शिक्षक व शिक्षिकांची मासिक बैठक होते आणि दर 3 महिन्यांनी संचालक व कार्यकारी मंडळांच्या नियमित बैठका होतात. यामध्ये मागील कामाचा आढावा, पुढील नियोजन व आवश्यक विषयांचे प्रशिक्षण होते. संस्थेचे वर्षभरातील विशेष उपक्रम. शिवराज्याभिषेक दिन. 1000 विद्यार्थ्यांना स्कूल किट वाटप. वार्षिक सहल. सामाजिक रक्षाबंधन उपक्रम. स्वातंत्र्य दिन. हिवाळी शिबिर. दिवाळीनिमित्त विशेष उपक्रम. प्रजासत्ताक दिन. या 100 उपक्रमांसाठी जवळपास 100 महिला पुरुष चा सहभाग आपल्याबरोबर आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आम्हाला निधीची आवश्यकता आहे. सुरू असलेले हे प्रकल्प अधिक सक्षम करण्यासाठी संस्थेला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. यामध्ये आपण प्रत्यक्ष वेळ देऊन, विविध उपक्रमांचे पालकत्व घेऊन, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे वाढदिवस व आनंदाचे क्षण मुलांसोबत साजरे करून, तसेच वस्तू किंवा आर्थिक स्वरूपातील निधी उपलब्ध करून आपण या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे अशी आपणास विनंती आहे.